आता प्रश्न आहे की देवघरामध्ये देवांचे फोटो किंवा आमच्याकडे कुलाचारानुसार काही देवतांचे टाक असतात. तर ते कोणते असावे, किती प्रमाणात असावे? तर कुलाचार असा सांगतो की आपल्या समाजातील जथ्यानुसार आपल्या पूर्वजांच्या घरामध्ये जे काही टाक असतील, ज्यामध्ये खंडोबाचा असेल, भैरवनाथाचा असेल, त्याचप्रमाणे आपल्या घरात देवीचा असेल, कुलदेवीचा असेल किंवा वीरदेवतांचा असेल, हा टाक आपल्याकडं असण्यास हरकत नाही. मग हे देव कोणी कोणी करावेत? तर ज्यांना अपत्य आहे, मुलगा आहे, त्याच्यानंतर वंश वाढेल व ते त्या देवतांची पूजा करतील, अशा सर्वांनी देव कार्य करण्यास हरकत नाही. जर आपल्या घरामध्ये देवतांचे फोटो आहेत आणि टाक पण आहेत, तर ते फोटो कृपया आपण पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये, जिथे जास्त पाणी आहे अशा ठिकाणी विसर्जन करण्यास हरकत नाही. या देवतांची मनोभावे पूजा करायची आहे आणि देवतांना नैवेद्य दाखवायचा आहे. तो सणवार असेल किंवा इतर कोणताही चांगला वार असेल, अशा वेळेस आपण देवतांना नैवेद्य दाखवायचा आहे. घरातनं बाहेर पडताना देवतांना काही फुलं, विष्णू देवतांना तुळशीपत्र व्हायचं आहे, गणपती बाप्पांना दुर्वा त्यांच्या सणवार आपल्या घरातील चांगल्या दिवशी अर्पण करून आपल्या मनातील भावना व्यक्त करून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी जात असाल, खरेदी करण्यासाठी जात असाल, मुलांची परीक्षा आहे ते 10वी 12वी किंवा काही महत्त्वाचे डिप्लोमा कोर्स असतील, डिग्री कोर्स असतील, अशासाठी जात असतील, मनामध्ये अनामिक भीती असेल ती दूर होण्यासाठी कुलदेवतांना एका छोट्या वाटीमध्ये, डिशमध्ये साखर ठेवा. भगवंतांना प्रार्थना करा की आमचे पेपर किंवा आमचं जे कार्य आम्ही आयोजित केले आहे, हाती घेतले आहे, त्यामध्ये आम्हाला यश दे, अशी प्रार्थना करून जर आपण बाहेर पडलात तर निश्चित आपणास यश संपादित होईल. भगवंत देवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.